नक्कीच. विकसित भारतचं जर स्वप्न साकार करायचं असेल तर तरुणाई ही खंबीर पाहिजे. तरुणाईची स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना कुठेतरी पाठिंबा देणं देखील खूप गरजेचं असतं. जळगाव धुळे या 2 जिल्ह्यातनं देखील इथे तरुणाई आलेली आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधू आहे. तुझं नाव काय, कॉलेज कुठला, तू कुठलं प्रतिनिधित्व करतो? नमस्कार सर मी जळगाव जिल्ह्यातला एस मनेर लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे. सध्या इन मिनिस्ट्रीमधला मी कॅबिनेट मंत्री आहे. माझ्याकडे जलसंपदा व पाणीपुरवठा मंत्रीपद आहे आणि जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री देखील मी आज कार्यरत आहे. आणि आजच्या या समर यूथमध्ये विविध जिल्ह्यातील म्हणजे जसं की उत्तर महाराष्ट्रामधले जर म्हटले तर नाशिक धुळे जिल्ह्यातील सर्वातले विविध मुलं इथे आलेले आहेत व विद्यार्थ्यांचे जे प्रेरणा आहेत आणि जे लीडर क्वालिटीज आहेत ते सर्व इथे बघायला मिळत आहेत. विविध क्षेत्रातले विविध पॉलिटिशियन लीडर्स, IAS अधिकारी वगैरे असे काही आम्हाला इथे बघायला मिळत आहेत. त्या सर्वांकडून आम्हाला काही ना काही शिकायला मिळतं आहे. प्रत्येक ना काही ॲक्टिव्हिटीज आम्हाला दिसायला मिळतात आणि या यूथमध्ये सर्व एकत्र येऊन सने आमचा जो कॉन्टॅक्ट नेटवर्क आहे तो वाढत आहे. आणि जे सर्व म्हणजे याचं सर्व मेन म्हणजे या सकाळ समूहाच्या माध्यमातून जे विभागीय अधिकारी आहे गणेश जगदाळे सर व आमचे जळगाव जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर कमलेश सोनवणे हे देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात. तसे सहकार्य आम्हाला हमेशा लाभत आहेत आणि यांचा आम्हाला खूप मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला ही खूप मोठी सवलत प्लॅटफॉर्म तयार करून देते. अगदी बरोबर. म्हणजे यीनचं उद्देश होतं की तरुणाईतलं नेतृत्व विकसित व्हावं आणि तो उद्देश कुठेतरी साध्य होताना दिसतंय. जळगावमधून आणखीन एक मिनिस्टर आपल्या इथं आहे. तुझं नाव काय आणि इथे आल्यानंतर तुझा फोकस क्लिअर झालाय का? येस सर, नमस्कार सर. माझं नाव हर्ष कोटेचे आहे. मी जळगाववरून आलो आहे आणि इथं आल्यावर आम्हाला विविध कौशल्यांबद्दल आम्हाला मार्गदर्शन भेटलं. आता जर तरुणाई आपण विचार केला तरुणाईचा तर भारतात 60% ही तरुणाई आहेत आणि जर 2047 आपल्याला विकसित भारताचं स्वप्न बघायचं असेल तर त्याला सर्वात मोठं पाठबळ देणारं जर कोणी असेल तर ते तरुणाई आहे सर. तर त्यात आम्हाला जर स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि उद्योजकता वाढवायची असेल तर त्याला मेन लागणारी 3 स्किल असतात. एंटरप्रेनर स्किल असतात, कम्युनिकेशन स्किल असतं आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असतात. आणि या तिघी स्किलबद्दल आम्हाला इथं मार्गदर्शन मिळालं सर. आणि हे आम्हाला ठामपणे आम्हाला विश्वास आहे की असे जे समर युथ समिट्स आहेत जे युन मार्फत या महाराष्ट्र राज्यात घडतात त्याद्वारे महाराष्ट्रातील तरुणाईचा 100% विकास होणार आहे आणि भारताचं 2047चं विकसित भारताचं स्वप्न 100% पूर्ण होणार आहे. धन्यवाद सर. आपण पाहिलं की तरुणाई स्वप्न बघते आणि या तरुणाईच्या स्वप्नांना बळ देण्याचंच काम सकाळ माध्यम समूहाचा यीन हा जो प्लॅटफॉर्म आहे ते करतंय. आणि यीननीच आयोजित केलेला या यूथ समिटमध्ये आपण बघतो की गेल्या 2 दिवसांमध्ये अनेक वक्ते आले, अनेक तज्ज्ञ आले आणि या 2 दिवसात जे मंथन झालं त्या मंथनातून या तरुणीला खूप काही मिळालेलं आहे. गिरीश निकम, साम TV न्यूज, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.